नमस्कार महाराष्ट्राच्या जिवंत हृदयाच्या सळसळत्या रक्ताच्या भावी अधिकारी कर्मचाऱ्यांनो, कसे आहात सगळे. आपण एक सिरीज चालू केलेली आहे ज्याचं नाव आहे मेंटॉर जिंदगी. पुन्हा एकदा आपण ही सिरीज चालू केलेली आहे, परंतु सगळे वेगळे आणि नव्याने प्रश्न आहेत मित्रांनो, आणि सगळे नवे टाईप आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला लक्षात येईल की कशा प्रकारे आपण प्रश्नांना उडवत असतो. कितीही मोठा प्रश्न असू द्या, कसाही प्रश्न असू द्या, बघताक्षणी कशा प्रकारे उडवायचा आहे, शेवटचे वाक्य वाचून कशा प्रकारे उडवायचं आहे, सूत्राचा वापर न करता कशा प्रकारे उडवायचं आहे, ते तुम्हाला या सिरीज मध्ये बघायला मिळेल. गणिताचे एकूण 19 चॅप्टर, बुद्धिमत्तेचे एकूण 16 चॅप्टर, त्यातील सर्व टाईप आपण कव्हर करणार आहोत. बघा, PQRS आणि T हे 5 विद्यार्थी आहेत. लगेच तो सोन्या प्रश्न वाचायला सुरुवात करत असतो, पण एक गोष्ट लक्षात ठेव, ज्याप्रमाणे महाभारतात अर्जुनासाठी मासाचा डोळा महत्वाचा होता, त्याप्रमाणे आपल्यासाठी या प्रश्नातील तर नंतरचं वाक्य महत्वाचं असतं. तर नंतरचं वाक्य वाचल्यानंतर सर्वात डावीकडे कोण उभा आहे असा आपल्याला प्रश्न विचारला गेलेला आहे. याचा अर्थ काय, तर एकूण 100 लोक असतील, 1000 लोक असतील, 1,00,000 लोक असतील, आपल्याला घेणं नाहीये. आपल्याला सर्वात डावीकडे केव्हाही गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही प्रश्नपत्रिका वाचत असता किंवा मी प्रश्न वाचत आहे, तर माझी जी डावी बाजू असते तीच प्रश्नातील डावी बाजू असते आपल्या सोप्यासाठी, आणि या ठिकाणी उजवी बाजू करायची, उजवी. आता सर्वात डावीकडे या ठिकाणी कोण बसलेला आहे असा आपल्याला प्रश्न विचारला गेलेला आहे. आता प्रश्न वाचायला सुरुवात करा. PQRSTUVWXYZ किती लोक आहेत आपल्याला घेणं नाही. आलं लक्षात. पुढचं वाक्य वाचा. R हा P च्या उजवीकडे आहे. जर R P च्या उजवीकडे असेल तर R हा सर्वात डावीकडे असू शकतो का? R हा कोणाच्या तरी उजवीकडे आहे ना, याचा अर्थ तो सर्वात डावीकडे असू शकतो का? अजिबात नाहीये. R ला उडवा पर्यायातून, आर नाही या पर्यायातून, लोड घेऊ नकोस. पुढचं वाक्य वाच. एस हा क्यूच्या डावीकडे आहे परंतु टीच्या उजवीकडे आहे. एस हा क्यूच्या डावीकडे परंतु टीच्या उजवीकडे आहे. याचा अर्थ एस कोणाच्या तरी उजवीकडे आहे. एस ला उडव. आणि एस हा क्यूच्या डावीकडे, याचा अर्थ क्यू कोणाच्या तरी उजवीकडे आहे की नाही. याचा अर्थ क्यू सुद्धा या ठिकाणी या डावीकडे म्हणजे कोपऱ्यामध्ये असूच शकत नाही, म्हणून क्यू सुद्धा उडवला. आता राहिलं काय, तर पी हा क्यूच्या उजवीकडे आहे, म्हणजेच काय, तर पी हा कोणाच्या तरी उजवीकडे जर असेल तर तो सर्वात डावीकडे असूच शकत नाही, म्हणून पी सुद्धा उडवला. राहिलं काय, तर टी. प्रत्यक्षात तू कशा प्रकारे सोडवतो आता मी तुला दाखवतो. बघ, तू काय करणार आहेस, अशाच प्रकारे एकूण किती लोक आहेत, 1 2 3 4 5. तू शेवटची लाईन वाचत नाही, डायरेक्टली प्रश्न वाचायला सुरुवात करत असतो. एकूण 5 लोक आहेत, तर 5 लोकांना या ठिकाणी त्यांच्यानुसार ठेवणार तू. 1 2 3 4 आणि 5 इथपर्यंत आलं लक्षात. आता प्रश्न वाचायला सुरुवात करणार तू. आर हा पी च्या उजवीकडे आहे, याचा अर्थ आर या ठिकाणी असेल तर पी या ठिकाणी असेल, बरोबर आहे की नाही, किंवा पी च्या उजवीकडे आर आहे. अशा प्रकारे एस हा क्यू च्या डावीकडे आहे, तू काय करणार, एस हा क्यू च्या डावीकडे आहे, बरोबर आहे की नाही, म्हणजे या ठिकाणी आहे. आणि टी हा उजवीकडे, म्हणजे टी च्या उजवीकडे एस आहे, याचा अर्थ या ठिकाणी टी लिहिणार इथे, म्हणजेच दोघांच्या मध्ये एस आहे. त्यानंतर पी हा क्यू च्या उजवीकडे, इथे दिसतोय ना पी हा क्यूच्या उजवीकडे, जर क्यू या ठिकाणी असेल तर पी या ठिकाणी असेल, या ठिकाणी आर असेल, आणि इथे तर क्यू दिसतोय, याचा अर्थ क्यू बरोबर मध्ये येणार. त्यानंतर पी या ठिकाणी येणार, त्यानंतर आर या ठिकाणी येणार, त्यानंतर मग एस या ठिकाणी येणार, आणि शेवटी टी या ठिकाणी येणार. तुला फक्त आणि फक्त विचारलं गेलेले की डाव्या साईडला कोण आहे, खोजा पहाड निकला चुहा. शेवटी तुला हे कळतं की आपल्याला केवळ डावी साईड विचारली होती, आणि त्यासाठी एवढा कुटाणा केला होता तू साने. आणि मी एवढा कुटाणा न करता डायरेक्टली प्रश्न वाचत असताना प्रश्न सोडवत असतो. तशा प्रकारे तुला मी शिकवायचा प्रयत्न करत असतो. हा प्रश्न बघा ना, वनरक्षक भरती 2019, महसूल विभाग 2021, जिल्हा परिषद 2024 मध्ये आलेले प्रश्न आहेत. तशाच प्रकारचा पुढचा प्रश्न, तो म्हणजे 6 व्यक्ती. आता मी तुला कशा प्रकारे तू सोडत असतो ते मला घेणं नाहीये, डायरेक्टली शेवटची लाईन वाचायची असते. तर डाव्या टोकाला कोण आहे, या सुद्धा प्रश्नाला तशाच प्रकारे विचारलं गेलं. तुझ्याच परीक्षेमध्ये विचारलं गेलं बरं का, MPSC ग्रुप C 2018, नगर परिषद 2023 मध्ये विचारलं गेलेलं. एकूण काही लोक बसलेली आहेत, किती लाख लोक आहेत आपल्याला घेणं नाहीये, पण डाव्या साईडला कोण बसलेले हे आपल्याला काढायचं. माझी ही डावी बाजू, याचा अर्थ प्रश्नातील सुद्धा डावी बाजू हीच आहे, आणि या ठिकाणी उजवी बाजू आहे. बाकी अजून मला काय घेणं नाहीये. 6 नाही, 1000, 60, 6 लाख लोक बसलेली आहेत एका रांगेमध्ये, आणि ती उत्तरेकडे तोंड करून बसलेली आहेत. कॉमन सेन्सेस होणे, मी या ठिकाणी उत्तरेकडेच बघतोय असं समजायचं. सी हा ए आणि ई च्या दरम्यान आहे. तू सांग सोन्या, सी जर कोणाच्या तरी दरम्यान असेल, कोणाच्या दरम्यान हे सुद्धा घेणं नाहीये, पण सी कोणाच्या तरी दरम्यान, याचा अर्थ तो कोपऱ्यामध्ये असू शकतो का, आणि विशेष म्हणजे डाव्या साईडला असू शकतो का, अजिबात नाहीये. मग सी ला उडवणं पर्यायातून कट करून टाकला. त्यानंतर बी हा ई च्या अगदी उजवीकडे आहे, बी हा ई च्या अगदी उजवीकडे आहे. आपल्याला तर डाव्या साईडला कोण बसलेले हे काढायचे. जर बी कोणाच्या तरी अगदी उजवीकडे असेल तर तो कोपऱ्यामध्ये असू शकतो का डाव्या साईडला, बी ला सुद्धा उडव. आणि ही मधली लाईन वाचायची राहिली होती. डी हा कोणत्याही टोकाला नाहीये. जर डी कोणत्याच टोकाला नसेल सोन्या,
तर तो मधोमध असणारे, आपल्याला तर एका टोकाचं विचारलं तेही डाव्या टोकाला कोण बसलेले या ठिकाणी त्या संदर्भात विचारलं गेलं. डी ला सुद्धा उडव, तुला पर्याय बी मिळाला, म्हणजेच ए उत्तर लगेच मिळालं. आणि बी हा ईच्या, एफ हा उजव्या टोकाकडून दुसऱ्या स्थानावर. जर एफ या ठिकाणावरून दुसऱ्या स्थानावर असेल सोन्या, तर एफ सुद्धा उडून जातोय पर्यायातून. याचा अर्थ कसंही काढ तू, कोणत्याही पद्धतीने काढ, तुला तुझं उत्तर मिळतंय की ए हा सर्वात डावीकडे असणार आहे. आणि हा प्रश्न एवढ्या मोठ्या प्रमाणात विचारला गेलेला आहे सोन्या. पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न लगेच आपण बघूया. एका व्यक्तीचे तोंड वायव्येकडे आहे, तू काय करतो सोन्या? या ठिकाणी उत्तर आहे, इथे दक्षिण आहे, या ठिकाणी आहे पश्चिम, या ठिकाणी आहे पूर्व, इथे असतं वायव्य, या ठिकाणी असतं ईशान्य, या ठिकाणी असतं आग्नेय आणि या ठिकाणी असतं नैऋत्य. बरं, या दिशांना लक्षात ठेवण्यासाठी आम्ही ज्यावेळेस लहान होतो ना, त्यावेळेस आमचा मास्तर म्हणायचा बाई आनो, म्हणजे ती शॉर्ट ट्रिक दिली होती त्याने. म्हणजे बाई आन या ठिकाणी वच ब कर, बा ई आन अशा प्रकारे लक्षात ठेवायचं. घड्याळाच्या काट्याच्या दिशेने लक्षात ठेवायचं असतं. उत्तर आणि पश्चिम यांच्या दरम्यान वायव्य असतं. पण मी तुम्हाला सांगतोय सोन्या, ह्या दिशा कशा प्रकारे लक्षात ठेवायच्या असतात? नैऋत्य मोसमी वारे आपल्या भारतामध्ये येत असतात. आणि विशेष म्हणजे 87% पाऊस आपल्या भारतामध्ये नैऋत्य मोसमी वाऱ्यांद्वारे पडत असतो. फेरेलच्या नियमानुसार उत्तर गोलार्धामध्ये वारे स्वतःच्या उजव्या दिशेला वाहत असतात. हा नियम तुला माहिती आहे. फेरेल अमेरिकेचा शास्त्रज्ञ, अरे रॉकी पर्वतावर बसून त्याने अशा प्रकारचा शोध लावला होता. चिनूक वाऱ्यांचा शोध सुद्धा त्या फेरेलने लावलेला आहे. आणि त्याचं म्हणणं आहे की आपल्या देशामध्ये वारे नैऋत्य मोसमी वारे येत असतात. अशा प्रकारे हे जे वारे येत असतात ही नैऋत्य दिशा आहे. आणि ही ईशान्य दिशा म्हणजे इथून परतीचे वारे. ही वायव्य दिशा इथे गुजरात, आपल्या महाराष्ट्राचं जे वायव्य दिशा आहे त्या ठिकाणी एकूण 4 जिल्हे ज्या राज्याला लागून आहेत ते गुजरात आणि या ठिकाणी आग्नेय दिशा आहे. ठीक आहे, आता प्रश्न वाचायला सुरुवात कर. एका व्यक्तीचे तोंड वायव्येला, म्हणजे या ठिकाणी तोंड आहे. खऱ्या अर्थाने प्रश्न अशा प्रकारे वाचायचा नसतो. तो प्रश्न सोडवण्याची वेगळी पद्धत असते, पण तू कशा प्रकारे सोडवतोय ते दाखवतोय. घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 90 वळला. किती? तर या ठिकाणावरून तो घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 90 डिग्री वळला, म्हणजे इथून उठला आणि या ठिकाणी आला, ईशान्येला आहे. त्यानंतर घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने तो 180 डिग्री वळला, म्हणजे अगोदर इथून 90 डिग्री आणि पुन्हा अजून 90 डिग्री, म्हणजे आता नैऋत्येकडे आलेला आहे तो. ठीक आहे, पुन्हा त्याच दिशेने 90 डिग्री वळला, म्हणजे याच दिशेने पुन्हा या ठिकाणी आला. आता त्याचं तोंड कुठे आहे? तर आग्नेयला आहे. सोपा प्रश्न होता, त्यामुळे तुला अशा पद्धतीने जरी सोडवलं तरी काय हरकत नाहीये. पण माझं असं म्हणणं आहे की आग्नेय याचं उत्तर आहे आणि हेच उत्तर या पद्धतीने जर काढलं तर बऱ्यापैकी तुला कळेल. आणि पुढची जी आहे ना, या ठिकाणी ही पद्धतच तू वापरू शकत नाही. एमपीएससी मध्ये, एमपीएससी पॅटर्न मध्ये जाणून बुजून तू ही जर पद्धत वापरत असेल ना, थोडं क्रिटिकल पद्धतीने विचारलं जात असतं. स्मार्ट वर्क कर असं त्यांचं म्हणणं असतं. हा सुद्धा प्रश्न बघा, एमपीएससी गट ब 2017 मध्ये, वनरक्षक 2023 मध्ये मोस्ट रिपीटेड पॅटर्न आहे हा. आणि पॅटर्न अशा प्रकारे विचारला जात असतो ना, त्यावेळेस काय करायचं असतं, तर इथे दिसते बघा काट्याच्या दिशेने 90 डिग्री वळलेला आहे. याचा अर्थ काय? या ठिकाणी लिहून टाक ना 90 डिग्री. त्यानंतर घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने 180 डिग्री वळलेला, लिहून टाक ना या ठिकाणी 180 डिग्री. त्यानंतर अजून पुन्हा घड्याळाच्या विरुद्ध दिशेनेच, काट्याच्या विरुद्ध दिशेनेच 90 डिग्री वळलेला आहे, तर अधिक 90 करून टाक. बरं, हे समान दिशेने वळालेले आहेत तर त्यांची बेरीज करायची असेल. विरुद्ध दिशेमधून गेला असेल तर ते कट करायचं असतं. हे 90 डिग्री आणि हे 90 डिग्री जर मी कट केले तर हातात किती? 180 डिग्री. याचा अर्थ काय? तो सुरुवातीला त्याचा तोंड होतो वायव्येला, डायरेक्टली त्याला उडून इथून इथं आण किंवा इथून इथं आण, कसंही आण, तो आग्नेयला येणार आहे. म्हणजे त्याच्या बरोबर समोर येणार आहे. 180 डिग्री म्हणजे समोर असतं कोणत्याही वर्तुळाचं. अर्धा भाग तो 180 डिग्रीचा असतो आणि पूर्ण वर्तुळ 360 डिग्रीचं असतं. म्हणजे याचंही उत्तर किती येणार आहे? पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आणि हा प्रश्न बघा ना किती मोठ्या प्रमाणात रिपीट झालेला आहे. तशाच प्रकारे एका व्यक्तीचे तोंड सुरुवातीला उत्तर दिशेला होते. आता तू काय करतो सोन्या? या ठिकाणी उत्तर दिशा आहे ना, तिथे त्याचं उत्तरकडे तोंड आणि इथे दक्षिण दिशा आहे आणि इथून सोडवायला सुरुवात करत असतो. प्रथम तो घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 135 डिग्री वळला. आता तुला कळत नाही की 135 डिग्री एक्झॅक्टली कुठे येणार आहे. या ठिकाणी 90 डिग्री येणार आहे, मग इथून 45 डिग्री. लय कुठे करत असतो, हे गरजेचं नाही. या अशा पद्धतीने नसतं सोडवायचं, अशा पद्धतीने सोडवायचं असतं. प्रथम तो घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 135 डिग्री वळलेला आहे. याचा अर्थ या ठिकाणी लिहून टाक ना 135 डिग्री. आणि घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वळलेला आहे. त्यानंतर तो घड्याळाच्या विरुद्ध दिशेने 90 डिग्री वळला. या ठिकाणी 90 डिग्री लिहून टाक. पुन्हा तो घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 180 डिग्री वळलेला आहे, म्हणजे पुन्हा एकूण 180 डिग्री वळलेला आहे, अधिक 180 डिग्री करून टाक. आणि शेवटी तो घड्याळाच्या विरुद्ध दिशेने 45 डिग्री वळलेला आहे, म्हणजे या ठिकाणी करून टाक 45 डिग्री. आता कट करता येते का? तर नाही करता येत. तर त्यासाठी डायरेक्टली आता बेरीज करायला सुरुवात कर. या ठिकाणी 90 आणि 45 दोघांची जर बेरीज केली तर 135 डिग्री होत असते. 135 डिग्री. आणि आता तू कट करू शकतो की नाही सोन्या? या ठिकाणी हे आणि हे दोन्ही जर तू कट केले, कारण विरुद्ध दिशा आहेत,
घड्याळाची काट्याची दिशा आणि घड्याळाची विरुद्ध दिशा हे दोन्ही कट होत असतात. आवाज येतोय ना? ओके मध्ये थँक्यू आहे, सगळं ओके मध्ये थँक्यू आहे. तर 180 डिग्री तो केवळ आता वळत आहे आणि तो कुठे? तर घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वळत आहे. तर अशा वेळेस काय करायचं असतं? सध्या त्याचं उत्तरेकडे तोंड आहे ना, सुरुवातीला कुठे त्याचं तोंड उत्तरेकडे आहे, तर इथून तो डायरेक्टली 180 डिग्री वळला म्हणजे दक्षिणेकडे आलेला. आणि पर्याय क्रमांक ए या प्रश्नाचं योग्य उत्तर एमपीएससी गट ब 2018 मध्ये हा प्रश्न विचारला गेला होता. अनेक जण म्हणतायत की सर सध्या झालेली जी परीक्षा होती ना एमपीएससीची गट ब ची परीक्षा, त्याची जे रिझनिंग आहे किंवा मॅथमॅटिक्स आहे ते अनालिसिस करा. तशाही प्रकारे आपण वाजवू, पण आपलं हे जे चॅनल आहे त्यात कॉमन विद्यार्थी बघणारे असतात. विषय काय असतो माहिती का? जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी प्रतिसाद द्यावा, त्यासाठी जास्तीत जास्त प्रश्न जे रिपीट झालेले आहेत तेच घेणं गरजेचं असतं. आणि अनेकांना असा गैरसमज झालेला आहे की मी अगोदर जे एकूण 18 व्हिडिओज घेतले होते ना मेंटॉस जिंदगीचे, तशाच प्रकारचे त्याच प्रश्नांचं पॅटर्न असलेलं घेतलेलं आहे. तसलं नाहीये ते सोन्या. आता प्रत्यक्षात तुझ्या परीक्षेमध्ये आलेले प्रश्न घेतोय आणि प्रत्यक्षात आपल्याला रोज मी व्हिडिओ टाकतोय, तू मागील 3 दिवसापासून बघतोय. तशाच प्रकारे हा जो व्हिडिओ आजच येणार आहे. आणि रोज जर व्हिडिओ येत असेल, आठवड्यातून 5 व्हिडिओ जर तुला मिळत असतील आणि एका महिन्यामध्ये अख्खं तुझं सिलेबस कव्हर करायचं, 1.5 महिने लागतील कमीत कमी. 1.5 महिन्यामध्ये गणित व बुद्धिमत्ता हे दोन्ही सिलेबस कव्हर होणार आहेत. तुला केवळ प्रतिसाद द्यायचा आणि रेग्युलर बघत चालायचं. पूर्वी तू जर वही केली नव्हती, ज्यावेळेस मेंटॉस जिंदगीचे एकूण 18 व्हिडिओ घेतले होते, आता तरी कमीत कमी वही कर. आणि आतापासून नव्याने आपण सुरुवात केलेली आहे, रोज रेग्युलर बघत चल, बाकी काय विषय नाही. आणि आवडत असेल ना तर लाईक ठोक, हक्काने लाईक पाहिजे. बघ ना, हा खतरनाक प्रश्न आपण तोंडी सोडवणार आहोत. एका रकमेवर चक्रवाढ व्याजदर, बघ हे प्रश्न यापूर्वी झालं होतं मेंटॉस जिंदगीमध्ये, ज्यावेळेस ती सिरीज चालू होती त्यामध्ये काही प्रश्न जे झालेले आहेत, काही जे ते रिपीट होतील पण तुझ्या प्रॅक्टिससाठी होतील. लोड घेऊ नको, सुरुवातीला रिपीट होतील कारण त्यामध्ये बेसिक होतं. आता आपण हाय लेवलचे सुद्धा यामध्ये समाविष्ट करतोय. मी शफलिंग करतोय. शफलिंग म्हणजे हाय लेवलचे सुद्धा समाविष्ट करतोय आणि ठुसके सुद्धा समाविष्ट करतोय, जेणेकरून तुझा अख्खा सिलेबस जो आहे तो योग्यरित्या हसत खेळत पूर्ण व्हावा. एका रकमेवर चक्रवाढ व्याजदराच्या व्याजदर पहिल्या वर्षी 5% आकारलं, दुसऱ्या वर्षी 4% आकारलं होतं. म्हणजे पहिल्या वर्षी 5% वर्ष आणि दुसरं वर्ष त्यात एकूण 4% आकारलं गेलेलं आहे. मग एकूण त्याचं व्याज दर किती आकारलं गेलेलं आहे? ज्यावेळेस एकूण व्याज जर तुम्हाला विचारलं जात असतं त्यावेळेस दोघांची बेरीज करायची असते. होते 9 पॉईंट द्यायचा, 2 शून्य द्यायचे असतात, कारण 2 पॉईंट नंतरचे 2 जे अंक आहेत ते मेंटेन करायचे असतात किंवा 2 संख्या मेंटेन करायची असतात. सॉरी, अंकच मेंटेन करायचे असतात. आता दोघांची बेरीज करायची. होते किती? नाही सॉरी, दोघांची बेरीज केलेली, आता दोघांचा गुणाकार करायचा सक्सेसिव्ह मेथडमध्ये. 5 चोक 20 म्हणजे या ठिकाणी किती येणार? तर 20 येणार. हे पॉईंट नंतर लिहून टाकायचे आणि डायरेक्टली दोघांची बेरीज करायची. 9.20%. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर नगर परिषद, तलाठी, पोलीस भरती वारंवार विचारला जातो अशा प्रकारचा प्रश्न. एका वस्तूची किंमत 15% वाढून पुन्हा 10% वाढवली, म्हणजे पूर्वी 15% वाढवली आणि पुन्हा अजून 10% वाढवली, तर एकूण वाढ किती झालेली असा आपल्याला प्रश्न विचारला गेला. बघ ना, एकूण किती टक्के वाढलेली आहे? तर 15 आणि पुन्हा अजून 10% वाढलेली आहे. याचा अर्थ विषय काय की दोघांची बेरीज करावी लागेल. होते किती दोघांची बेरीज? तर होते 25. लिहून टाक, पॉईंट दे, 2 शून्य दे, दोघांचा गुणाकार कर. 15 10 150 होत असतात. आता हे 2 अंक जे आहेत ना हे पॉईंट नंतर लिहायचे असतात. ते कुठे? तर या ठिकाणी लिहून टाकायचे असतात पॉईंट नंतर, किंवा बेरीज करायची असते. 2 शून्य आहेत ना, या ठिकाणी 50 लिह आणि हा जो 1 आहे तो या ठिकाणी लिहा. आता पॉईंट दे आणि यांची बेरीज कर. होते किती? 50.26 म्हणजे 26.50 किंवा 26.5%. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तलाठी, पोलीस भरती, नगर परिषद सगळीकडेच विचारलं जाते. आता थोडंसं वेगळ्या पद्धतीने, एका वस्तूची किंमत 25% वाढून पुन्हा 20% कमी केली. आता पुन्हा वाढवलेली नाही, आता कमी केलेली. काय करायचं असतं? दोघांमधील फरक काढ. सुरुवातीला दोघांमधील फरक काढलेला आहे, म्हणजे सुरुवातीला आपण दोघांची बेरीज करायचो, जर वाढवली पुन्हा अजून वाढवली तर. पण आता दोघांमधील फरक काढायचा आपल्याला. फरक काढला तर 25 आणि 20 यामधील फरक आहे 5चा आणि अधिक 5 आहे बरं का. फरक वजा 5 असेल तर काय करायचं असतं ते सुद्धा पुढे दाखवतो मी तुम्हाला, पण अधिक 5 आहे. पॉईंट दे आणि 2 शून्य देऊन टाक. आता दोघांचा गुणाकार कर. 25 गुणिले 20 जर तुम्ही केले तर होतात 500. प्रत्यक्षात करायचं असेल तर करून बघ. 20 100 या ठिकाणी येणार किती? 10 आणि 20 गुणिले 2 40, 40 आणि 10 होतात 50. बरोबर आहे. 2 शून्य मेंटेन करायचे असतात किंवा 2 म्हणजे या ठिकाणी 2 अंक मेंटेन करायचे असतात. हे 2 अंक मेंटेन केले, पॉईंट दिलं, 5 दिलं. आता वजाबाकी करायची असते. वजाबाकी ज्यावेळेस तू करतोस त्यावेळेस या ठिकाणी 0 येते, या ठिकाणी सुद्धा 0 येते. याचा अर्थ असा झाला
वजाबाकी का केली? कारण सुरुवातीला वाढवली मग नंतर कमी केलेली, म्हणून वजाबाकी केली. सुरुवातीला वाढवली पुन्हा अजून वाढवली, त्यावेळेस बेरीज करावी लागत असते. या दोघांची बेरीज अगोदर केली असते मी फरक न काढता, आणि मग नंतर दोघांचा गुणाकार केल्यानंतर जे काही उत्तर येते यांमध्ये मिसळलं असतं. जसं की या ठिकाणी मी केलेलं आहे. सुरुवातीला दोघांची बेरीज केली आणि त्यानंतर दोघांचा गुणाकार केला, गुणाकार केल्यानंतर मग तशा प्रकारे या ठिकाणी दोघांची बेरीज केली. पण आता या ठिकाणी वाढवून कमी केलेली, याचा अर्थ मला वजाबाकी करावी लागेल सुरुवातीला दोघांमधील फरक काढून. तशाच प्रकारे मी या ठिकाणी केल्यानंतर सगळी गणितीय क्रिया केली. मग मला नंतर शेवटी कळालं की 0.00, याचा अर्थ ना नफा ना तोटा. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आणि हे प्रश्न सोडवण्यासाठी मोठा कुठाना करतोय तू, सोन्या जोक करत नाहीये मी तुला. लय खतरनाक कुठाने करत असतोस तू, आणि तुझा मास्टर सुद्धा तशाच प्रकारे तुला शिकवत असतो. एका वस्तूची किंमत 10% वाढून पुन्हा 5% कमी केली. म्हणजे सुरुवातीला 10% वाढवली, म्हणजे 100 रुपयाची वस्तू 110 रुपयाला झाली, आणि 110 वर अजून 5% वाढ झालेली. की कमी झालेली? यस, कमी झालेली. याचा अर्थ 110 वर अजून 5% कमी झाली. प्रत्यक्षात तोंडी काढायचं म्हटलं ना तर 110 5% म्हणजे किती होतं? 5.5 ने कमी केलेले असं होत असतं. 4.5 त्याचं उत्तर आहे. तोंडी निघत असतं, तोंडी, आणि तोही नफा असतो. पण या ठिकाणी नफा दिसत नाहीये, तोटा दिसतोय. दोन पर्यायांपैकी कुठेतरी या ठिकाणी टायपिंग मिस्टेक झालेली, या ठिकाणी नफा समजूया आपण. ठीक आहे, याचं योग्य उत्तर काय? तर 4.5, पर्याय क्रमांक 4. पण कशा प्रकारे काढलेले हे बघून घे. अगोदर काय करायचं असतं? दोघांमधील फरक काढायचा असतो. तो फरक किती येतोय? 5चा येतोय. बघ ना, प्रत्यक्षात 10 आणि 5 या दोघांमधील जर वजाबाकी आपण केली तर 5 येते. 2 पॉईंट द्यायची या ठिकाणी, पॉईंट देऊन 2 शून्य द्यायची. आता दोघांचा गुणाकार करायचा. गुणाकार किती येतोय? तर 10 गुणिले 5 म्हणजे 50 येतात. 2 अंकी संख्या असल्यामुळे डायरेक्टली पॉईंट नंतर लिहायची. 3 अंकी संख्या असली असती, समजा 150 आलं असतं तर 1.50. जर 4 अंकी संख्या आली असती 11.50 असं लिहिलं असतं. पण 2 अंकी संख्या आली म्हणून 2 अंक मेंटेन करायचे, पॉईंट नंतर लिहायचे, या ठिकाणी 0. आता वजाबाकी करायची. त्याचं कारण असं आहे की यामध्ये सुरुवातीला वाढवले मग नंतर कमी केले. याचा अर्थ वजाबाकी केल्यानंतर मला जे काय उत्तर येते हेच माझं शेवटचं असेल, आणि ते प्लस मध्ये असेल तर मला नफा झालेला आहे, आणि मायनस मध्ये असेल तर मला तोटा झालेला आहे. प्रत्यक्षात बघितलं मी तर 2 शून्यांमधून 50 जात नाही, याचा अर्थ शेवटी 50 तर राहताच आहे. आणि या ठिकाणी उधार घेतलेले, या ठिकाणी 1 आलेला आहे. याचा अर्थ असा झाला सोन्या की या ठिकाणी 4 येणार आणि मग नंतर 4, म्हणजे 4.50. ही वजाबाकी केल्यानंतर तुला लगेच लक्षात येत असतं 4.5% नफा झालेला आहे. अधिक मध्ये आलंय म्हणून जास्त नफा झालेला आहे. पुढे जाऊया. आता हे प्रश्न जरा खतरनाक आहे, आणि हा प्रश्न सोन्या मी जोक करत नाहीये, प्रत्यक्षात तू सुद्धा बघू शकतोस. लय मोठ्या प्रमाणात एसएससी म्हटलं ना तर हा प्रश्न विचारणारच. आकडे बदलून का असाना, विचारणारच. मुळात हाच प्रश्न एवढ्या परीक्षांमध्ये रिपीट झालेला आहे, आकडे न बदलता. आणि आकडे बदलून हमखास विचारला जाणारा मुद्दा, हमखास विचारला जाणारा प्रश्न तुमच्या परीक्षेमध्ये तो म्हणजे हा आहे. भले एमपीएससी असो, तलाठी असो, आणि विशेष म्हणजे केंद्राच्या एसएससी, ज्यामध्ये एसएससी जीडी आहे, एसएससी सीजीएल आहे, एसएससी सीएचएसएल आणि एसएससी एमटीएस यांच्या प्रत्यक्षात तुम्ही प्रश्नपत्रिका बघा. तुम्हाला लक्षात येईल की हा प्रश्न किती वेळा रिपीट झालेला आहे. एमपीएससी 2021 मध्ये विचारला गेला आणि तलाठी 2023 मध्ये विचारला गेलेला आहे. प्रश्न बघा काय दिसतोय. एका वस्तूची किंमत 20% वाढवल्यास खप जी आहे, म्हणजे त्याची जी विक्री आहे ना, त्या वस्तूंची विक्री ती कमी झालेली 25%. म्हणजे अगोदर 100 पेन जायचे, आता 75 पेन जात आहेत. 25% कमी झाले ना. अगोदर माझ्या दुकानामधून 100 पेन विकले जायचे, पण या पेनची किंमत मी 20% वाढवल्यामुळे 100 पेन ऐवजी आता 75 पेन विकले जात आहेत. 25 पेन कमी विकले जात आहेत. तर या व्यवहारामध्ये मला नुकसान होतोय. आणि तो नुकसान कशा प्रकारे? तर पूर्वी पेक्षा 14,400 रुपये कमी मिळतात, म्हणजेच नुकसान होतोय. हे 14,400 किती टक्के आहेत, किंवा मग एकूण त्याचे पूर्वीचे उत्पन्न किती होते, असा आपल्याला प्रश्न विचारला गेला. म्हणजे पूर्वीच्या त्याचा फायदा किती होता, पण तो कमी होतोय आता सध्या, हे सुद्धा दिलेलं आहे आपल्याला. अशा वेळेस काय करायचं असतं? तर एका वस्तूची किंमत जी आहे ना 20% वाढवली, याचा अर्थ 120 झाली. 100चे 20% वाढवले, याचा अर्थ 120 झाली. आणि त्याची खप जी आहे ती 25% कमी झाली, म्हणजेच काय? 100 पेन जायचे, आता जात आहेत किती? 75. गुणिले या ठिकाणी 75 करून टाका, छेदस्थानी याला 100 करा. तुम्हाला एक्झॅक्टली किती नुकसान झालेले ते कळेल. हे 0 कट, हे 0 कट, 0 कट होत असेल तर कट करून टाकायचे असतं. आता काय करायचं? पुढे ज्यावेळेस गुणाकाराचं चिन्ह असतं त्यावेळेस याला निम्म करायचं. जर भागाकार जमत नसेल तर याला निम्म केल्यानंतर 5 येत असतात, आणि याला निम्म करायचं, याला 6 येत असतात. आता 5 ने 75ला पूर्ण भाग जातोय. 15×5 = 75, याचा अर्थ 5 × 5 या ठिकाणी 15 येणार. आणि 15 आणि 6 हे 2 संख्या शेवटी राहिलेल्या आहेत, आणि ह्या दोन्ही अंशस्थानी गुणाकाराचं चिन्ह, याचा अर्थ दोघांचा गुणाकार केल्यानंतर 15 सख 90 मला मिळतात. म्हणजेच विषय असा झाला सोन्या की 90% वस्तू विकल्या जात आहेत. 100 वस्तूंपैकी 90 वस्तू विकल्या जात आहेत. याचा अर्थ फायदा कितीचा होतोय?
किंवा तोटा कितीचा होतोय? 10% तोटा होतोय. 100 वर किती? तर 10% तोटा होतोय. गुणिले 100 जर तुम्ही केले तुम्हाला तुमचं उत्तर मिळते बघ ना. हे 100 कट, हे 100 कट, अशा प्रकारे आहे का? म्हणजे 10% होतंय रे. 10% होतंय, ही गोष्ट लक्षात ठेव. आणि 10% तोटा होतोय. तो तोटा या ठिकाणी दिलेला आहे. 10% म्हणजेच 14,400 जर असतील 100% म्हणजे या ठिकाणी मी जर शून्य वाढवले तर इथे सुद्धा शून्य वाढवावं लागतील मला. म्हणजेच माझं उत्तर किती येणार आहे? 1,44,000 हे माझं उत्तर येईल. आणि पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. जर कळालं नसेल तर कमेंट करा. राम श्यामपेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे. त्यांच्या वयाची बेरीज 35 वर्ष असल्यास श्यामचे वय तुला विचारले गेलेले आहे. हे गणित सोडवण्यापूर्वी एक महत्वाची माहिती सांगू इच्छितो मित्रांनो. महाराष्ट्र अकॅडमी तर्फे वेगवेगळ्या बॅचेस आपण लॉन्च केलेले आहेत. त्या आपल्या ऍपवर आहेत मित्रांनो. तुम्ही महाराष्ट्र अकॅडमीचं ऍप इन्स्टॉल केलं तर त्या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या बॅचेस दिसतील, ज्यामध्ये विशेष म्हणजे MPSCच्या बॅचेस आहेत, सरळ सेवेच्या बॅचेस आहेत, पोलीस भरतीच्या बॅचेस आहेत, पोलीस भरतीच्या फास्ट ट्रॅक बॅच, त्याचसोबत आता स्वप्न खाकी बॅच सुद्धा आपण लॉन्च केलेली आहे 2.0. आणि सगळ्या बॅचेस अपडेटेड असतात. जसं की हे व्हिडिओ अपडेटेड आहे. पूर्वी आपण घेतलं होतं एका वर्षांपूर्वी मेंटॉस जिंदगीची सिरीज. पण आता नव्याने तुमच्या परीक्षेमध्ये जे आलेले प्रश्न आहेत, आत्ताचे लेटेस्ट प्रश्न आपण घेतोय. आणि त्यासाठी तुम्हाला ही कंटिन्यू सिरीज बघायची. आत्ताचं लेटेस्ट पॅटर्न काय आहे तो आपण बघतोय. तशाच प्रकारे सर्व बॅचेसमध्ये लेटेस्ट सर्व काही अपडेटेड माहिती दिली जाते. आणि विशेष म्हणजे सगळ्या बॅचेस लाईव्ह असतात आपल्या. शिक्षकांचं सांगायचं झालं तर सगळ्यांनी यापूर्वी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये हाहाकार माजवलाय. अशा प्रकारचे शिक्षक म्हणजे शिक्षण जगतामध्ये महत्वाचं म्हणजे त्यांचं एज्युकेशन सुद्धा जबरदस्त आहे. एज्युकेशन फील्डमध्ये त्यांचा एक्सपिरियन्स सुद्धा जबरदस्त आहे. प्रत्यक्षात तू सुद्धा सर्च करू शकतो आणि वेगवेगळ्या पोस्ट त्यांनी मिळवलेल्या आहेत. अशा प्रकारचे शिक्षक यांच्यासोबत जर तुम्हाला शिकायचं असेल तर आपल्या महाराष्ट्र अकॅडमीचा ऍप इन्स्टॉल करून तुम्ही म्हणाल ती बॅच सगळी काय आपण लॉन्च केली. विशेष म्हणजे सरळ सेवेच्या सर्वच बॅचेस आहेत. पण सर आता सध्या MPSC घेणारी, याचा अर्थ MPSC पॅटर्न, त्या ठिकाणी सगळं त्याच पॅटर्नला आपण फॉलो करतोय साऱ्या. सुरुवातीपासून आम्ही तेच सांगत होतो. जॉईन करायची असेल तर महाराष्ट्र अकॅडमीचा ऍप इन्स्टॉल करून लॉग इन केलं तर तिथे तुम्ही ह्या बॅचेस जॉईन करू शकता. काय डाऊट असेल तर या नंबरवर तुम्हाला संपर्क साधायचा. आणि फ्रीमध्ये अनेक गोष्टी आम्ही तुम्हाला दिलेल्या आहेत आपल्या या ऍपवर. काय काय आहे फ्रीमध्ये ते बघण्यासाठी महाराष्ट्र अकॅडमीचा ऍप इन्स्टॉल करा. आता आपण या ठिकाणी येऊया. राम श्यामपेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे. त्यांच्या वयाची बेरीज 35 वर्ष असल्यास श्यामचे वय किती? यापूर्वी झालं होतं. जर मेंटॉस जिंदगीची सिरीज बघितली असेल तर त्या ठिकाणी हा प्रश्न घेतला होता मी. पण आता आपण रिवाइज सुद्धा करत आहोत. काही प्रमाणामध्ये पूर्वीचे सुद्धा प्रश्न आहेत. पण सोन्या पूर्ण व्हिडिओ बघ, कारण तुझं बऱ्यापैकी त्या ठिकाणी रिव्हिजन सुद्धा होईल. आता 35 वर्ष दोघांच्या वयांची बेरीज, त्यामधून जर मी 5 वजा केले तर होतात किती? 30. आणि 30 भागिले जर मी 2 केले तर मला छोट्याचं वय मिळतंय. छोट्याचं वय मिळालं मला 15. मग मोठ्याचं वय किती असणार आहे? अधिक 5 करावे लागतील मला. हे आहे छोट्याचं. आणि मोठ्याचं ते म्हणजे अधिक 5 केल्यानंतर होतात किती? 20. मोठ्याचं वय, मोठ्याचं. ठीक आहे. तुला विचारलंय कोणाचं? तर श्यामचे वय विचारले. राम श्यामपेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे. आणि तुला श्यामचे वय विचारले. याचा अर्थ काय? तर 20. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे श्यामचं वय. राम श्यामपेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे. बरोबर. रामचं वय नाही विचारलं आपल्याला, श्यामचं विचारलंय म्हणून 15. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 2015-2021 महाराज तलाठीमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. पुढचं, अमोल सुनीलपेक्षा 6 वर्षांनी मोठा आहे. मी तेच सांगितलं तुला की 6 वर्षांनी मोठा आहे. याचा अर्थ हे वजा करून टाक. कशामधून? 34 मधून. ज्यावेळेस तू 6 वजा करतो त्यावेळेस राहतात 28. 28 भागिले जर तू 2 केले तुला छोट्याचं वय मिळतं. आणि छोट्याचं वय जे मिळालेलं आहे त्यामध्ये जर तू 6 मिळवले तर तुला मोठ्याचं वय मिळत असतं. तुला विचारलंय कोणाचं? सुनीलचं वय विचारलंय. अमोल सुनीलपेक्षा 6 वर्षांनी मोठा आहे. तुला सुनीलचं म्हणजेच छोट्याचं वय मिळवायचं असेल तर 28 भागिले 2 केलं तर पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 14 वर्ष वय येत असतं. तशाच प्रकारचा पुढचा प्रश्न, रमेश संदीपपेक्षा 4 वर्षांनी मोठा आहे. त्यांच्या वयाची बेरीज 28 वर्ष असल्यास संदीपचे वय किती? वयाची बेरीज त्यांची जी ती 28 दिलेली आहे. आणि संदीप पेक्षा 4 वर्षांनी मोठा, याचा अर्थ -4 जर मी केले तर होतात किती? या ठिकाणी 24 होत असतात. आणि 24 भागिले 2 केले तर छोट्याचं वय मिळतं. म्हणजे संदीपचं वय आपल्याला काढायचं. संदीपपेक्षा राजेश मोठा आहे. म्हणजे संदीपचं वय काढण्यासाठी केवळ मला 24/2 करावे लागतील. राजेशचं वय काढायचं असेल मला तर जे काही उत्तर येतं ना या ठिकाणी 12 आलेले, तर 12 मध्ये अधिक 4 जर मी केले तर मला राजेशचं मिळते. आणि संदीपचं वय किती आहे? 12 आहे. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, एका त्रिकोणाचे 2 कोन 45 डिग्री 75 डिग्री तर
तिसरा कोण किती? तुला माहिती आहे सोन्या, अख्खं त्रिकोण कोणताही कशाही प्रकारचा त्रिकोण असू दे, म्हणजे काटकोण का असाना, तीनही कोणांची बेरीज जर तू केली तर 180 डिग्री येत असते. तीनही कोणांची बेरीज केली तर 180 डिग्री येत असते. तुला जर दोन कोण दिलेले असतील, म्हणजेच तू एक्स तशा पद्धतीने सोडवायचा प्रयत्न केला, तर तू काय करणार, 45 डिग्री अधिक 75 डिग्री अधिक एक्स आणि मग नंतर 180 डिग्री, म्हणजे तीनही कोणांची बेरीज 180 डिग्री येत असते. तुला एका कोणाचं माप दिलेलं नाहीये, दोन कोणांचे माप दिलेले आहे. तिसरं कोण काढायचंय तुला, त्यावेळेस हे एक्स पलीकडे जाणार, आलं लक्षात, आणि पुन्हा हे इथे येणार. हे एवढे कुठाने करण्यापेक्षा एक गोष्ट लक्षात ठेव, डायरेक्टली 45 अधिक 75 या दोघांची बेरीज करायची, जे काही उत्तर येते ते 180 मधून वजा करायचे, त्यावेळेस तुला तिसरं कोण मिळते. दोघांची बेरीज केल्यानंतर या ठिकाणी तर येणार 0 अंश स्थानी, म्हणजे हातचा 1 जाणार, 5 7 7 आणि 4 8 9 10 11 12 म्हणजे 120, आणि 180 मधून वजा करायचे ते होतात 60. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. म्हणजे एक कोण 45 डिग्रीचा जर असेल, दुसरा कोण 75 डिग्रीचा जर असेल, तर तिसरा कोण हमखास 60 डिग्रीचाच येणार. तलाठी नाशिक 2015, पोलीस भरती 2023 10 पेक्षा अधिक वेळा रिपीट झालेला, म्हणून अजून तशाच प्रकारचा प्रश्न आणलेला आहे. याचं योग्य उत्तर तुम्हाला कमेंट करायचंय, याचं योग्य उत्तर तुम्हाला कमेंट करायचंय. दोघांची बेरीज कर सोन्या आणि ते 180 मधून वजा कर, तुला तिसरं कोण मिळेल. प्रत्यक्षात बघितलं तर 60 आणि 50 किती होतात, 110. 180 मधून वजा करायचे म्हणले तोंड निघत असतात, ते म्हणजे किती येणार, 70. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर. तशाच प्रकारे पुढे दोघांची बेरीज जर आपण केली तर होते 40 आणि 70, ती होणार किती, 110. पुन्हा अजून तोच विषय झाला, 70 40 110, पुन्हा अजून तोच विषय झाला सोन्या. 180 मधून 110 वजा केले तर येतात 70, पुन्हा अजून पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर. एका संख्येतून 10 वजा करून 6 ने भागल्यास उत्तर 8 येतंय. ती संख्या कोणती, उलट जा, उलट रिव्हर्स जा. काय करायचंय तुला, 8 ने या ठिकाणी भागले तर गुणिले कर, गुणले, आणि या ठिकाणी वजाचा अधिक कर, ठीक आहे. मग 8 ने 6 ला गुणलं तर 6 8 48, आणि त्यामध्ये 10 मिळवले तर 58 होत असतात. याचं योग्य उत्तर काय, पर्याय क्रमांक 1. एका संख्येतून 10 वजा करून 6 ने भागल्यास उत्तर 8 येते, तर ती संख्या कोणती आहे. आता ती संख्या काढायची असेल तर पुन्हा तुला रिव्हर्स जावं लागेल. 8 ने याला गुणावं लागेल, आणि याने जे काही उत्तर येते त्याने 10 त्यामध्ये मिळवावं लागतील. पोलीस भरती सोलापूर 2018, तलाठी 2023, नगर परिषद 2023, हे सुद्धा अशाच प्रकारे. किती वेळ झालेला आहे रे, ओके, वेळ संपत आलेला आहे. हा प्रश्न याचं योग्य उत्तर द्यायचंय, किंवा हा प्रश्न मी सोडून देतो. एका संख्येत 12 वजा करून 4 ने भागल्यास उत्तर 9 येते, ती संख्या कोणती आहे. पुन्हा अजून रिव्हर्स जायचंय, 9 गुणिले 4 करायचे, 9 2 18 9 3 24, आणि 24 मधून 12 त्यामध्ये मिळवायचे आहेत. 12 2 24 12 3 36, पर्याय क्रमांक काहीतरी चुकलंय रे, 9 2 18 9 3 27 9 चौक 28, सॉरी 9 2 18 9 3 27 9 चौक 36, 36 अधिक 12 करायचे आपल्याला, म्हणजे 48 येणार उत्तर. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर अजून 7 गुणिले 5 7 5 35, आणि 8 त्यामध्ये मिळवायचे, याचा अर्थ 43 उत्तर येत आहे. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आता याचं योग्य उत्तर तुम्हाला कमेंट करायचंय. हे चार्ट बघू, हा चार्ट स्क्रीनशॉट मारा आणि याचं योग्य उत्तर कमेंट करा. मी रोज येणार आहे सोन्या, तू ये किंवा नको येऊ, पण व्हिडिओ आवडत असेल तर लाईक ठोकायचे आणि तशा प्रकारे कमेंट करायची. सुरुवातीला ठुसके प्रश्न वाटत असतील, सुरुवातीला तुला कॉमन प्रश्न वाटत असतील, सुरुवातीला तू बँक ऑफ जिंदगीमध्ये बघितलेले प्रश्न वाटत असतील, पण अख्खा सिलेबस कव्हर करायचं म्हटलं त्यामध्ये आकृती त्यावरील प्रश्न आहेत, त्यामध्ये सरळ व्याज, चक्रवाढ व्याज त्यावरील प्रश्न आहेत, त्यामध्ये टक्केवारी, सरासरी, त्यानंतर रेशो, सगळे गाणे वाजवणारे सोन्याने. एकूण तुझ्या माहितीसाठी सांगतो, तुला 19 चॅप्टर कव्हर करायचे गणिताचे, आणि बुद्धिमत्तेचे एकूण 16 चॅप्टर कव्हर करायचे. तर प्रत्येक चॅप्टरसाठी कमीत कमी 8 ते 9 वेगवेगळ्या टाईप आहेत, आणि ह्या सर्व काही टाईप तुझ्यापर्यंत जर मी पोहोचवल्या तर हे कमीत कमी 35-40 व्हिडिओची अख्खी सिरीज असेल. मी आठवड्याला जर 5 व्हिडिओ घेतोय, याचा अर्थ महिन्याला कमीत कमी 20 व्हिडिओ तरी पूर्ण होतील. म्हणजे 1.5 ते 2 महिन्यांमध्ये आपल्याला अख्खा सिलेबस तुझा कव्हर होऊन जाईल, आणि तुझ्याच प्रश्न उत्तरांच्या माध्यमातून. आणि पुढे मग आपण टॉपिक वाईज सुद्धा सुरू करणार आहोत. टॉपिक वाईज म्हणजेच टाईप वाईज, टॉपिक वाईज सुरू करायचे आपल्याला.
पण तुझ्या प्रतिसादाची आवश्यकता आहे. ही एक नवीन सिरीज चालू केलेली आहे. विद्यार्थ्यांना आवडत असेल तर कंटिन्यू राहील. जर तुमची प्रतिसाद नसेल तर ही पुन्हा थांबेल सिरीज. पूर्वी सुद्धा तशाच प्रकारे मेंटॉर जिंदगीची सिरीज चालू केली होती. सुरुवातीच्या व्हिडिओजला तुम्ही प्रतिसाद दिला होता आणि माझा विषय कसा असतो, मला प्रतिसाद असेल तर मी उड्या मारेल तुझ्या समोर सोने. आलं लक्षात? या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर मला ठीक वाटलं, मला प्रतिसाद असेल तरच मी ती सिरीज कंटिन्यू करत असतो, अन्यथा मी थांबत असतो, स्वतःहून थांबत असतो. जर विद्यार्थी नसतील लाईव्ह तर मी GSGK ची सिरीज ती थांबवली की नाही, तशाच प्रकारे स्वतःहून थांबवली सोने. तशाच प्रकारे ही सिरीज सुद्धा स्वतःहून थांबवेल. फक्त तुझ्या प्रतिसादाची आवश्यकता आहे. जर व्हिडिओ खरंच आवडत असेल तर लाईक ठोकून दे आणि कमीत कमी तू स्वतः 15 विद्यार्थ्यांना पाठव, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना पाठव, जेणेकरून व्ह्यूज चांगल्या प्रकारे येतील, जेणेकरून लाईक तुझे जास्तीत जास्त असतील, जेणेकरून तुझा हाईप जास्तीत जास्त असतील आणि कमेंट सुद्धा तशा प्रकारे असतील. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत जर युट्यूबने तुझ्या कमेंट, हाईप आणि लाईक या सर्वांना बघून जास्तीत जास्त लोकांपर्यंत युट्यूब स्वतः सजेशन देत असतो. विद्यार्थ्यांपर्यंत सजेशन जास्त गेले, विद्यार्थ्यांचा प्रतिसाद असेल तर ही सगळी काय सिरीज फुकाटाच आहे. तुझ्याकडून 4 पैसे घेतोय का? अनेक विद्यार्थी बोलतायत की सर तुम्ही ही मेंटॉर जिंदगीची बॅच लॉन्च करा. सगळं तयार आहे सोन्या. अरे वाटलं तर आज लगेच बॅच लॉन्च केली तरी सुद्धा विद्यार्थ्यांना माहिती की मेंटॉर जिंदगी म्हणलं तर काय देणार आहे. त्यामुळे विद्यार्थी लगेच घेतील. जबरदस्त प्रतिसाद. पण पैसे कमवणं हा उद्देश नाहीये. फक्त तुझ्यापर्यंत पोहोचणं, गरीब विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणं, जे असं खातायत ना त्यांना सरळ सरळ खा हे शिकवणं. 2026 मध्ये क्रांती घडवायची आणि त्यासाठी केव्हाच तुझ्याकडून पैशाची अपेक्षा नाहीये सोन्या. केव्हाच बॅच लॉन्च केली जाणार, सगळं फुकाट देईल. फक्त आणि फक्त तुला तशा प्रकारे प्रतिसाद द्यायचा. काही चुकला असेल तर क्षमा असू द्या.